पोलीस भरती प्रश्नपत्रिका MCQ प्रश्न उत्तर आणि सोल्युशन. मराठी व्याकरण. MCQ प्रश्नपत्रिका. 1. तो शाळेत जातो. या वाक्यात जातो कोणता शब्द आहे? 1. क्रियापद. 2. नाम. 3. विशेषण. 4. सर्वनाम. उत्तर आहे उत्तर 1. क्रियापद. सोल्युशन. जातो ही क्रिया दर्शवणारी क्रियापद आहे. 2. कमळ या शब्दाला कोणता लिंग आहे? 1. पुल्लिंग. 2. स्त्रीलिंग. 3. नपुंसकलिंग. 4. सर्वनाम. उत्तर आहे उत्तर 3. नपुंसकलिंग. सोल्युशन. फुलांचे नाव कमळ नपुंसकलिंग आहे. 3. पुस्तक वाचली यात चूक काय आहे? 1. लिंग चूक. 2. वचन चूक. 3. कारक चूक. 4. सर्वनाम चूक. उत्तर आहे 1. लिंग चूक. सोल्युशन. पुस्तक नपुंसकलिंग आहे म्हणून वाचले हवे. 4. राम खेळतो या वाक्यात राम कोणते पद आहे? 1. क्रियापद. 2. नाम. 3. विशेषण. 4. सर्वनाम. उत्तर आहे 2. नाम. सोल्युशन. राम हा व्यक्ती दर्शवणारा नाम आहे. 5. सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? 1. नाम. 2. विशेषण. 3. क्रियापद. 4. सर्वनाम. उत्तर आहे 2. विशेषण. सोल्युशन. सुंदर हा गुणवाचक विशेषण आहे. 6. मी वाचतो यात मी कोणते पद आहे? 1. क्रियापद. 2. सर्वनाम. 3. विशेषण. 4. नाम. उत्तर आहे 2. सर्वनाम. सोल्युशन. स्वतःसाठी वापरलेला शब्द म्हणजे सर्वनाम. 7. ते झाड मोठे आहे या वाक्यात किती शब्द आहेत? 1. 2. 2. 3. 3. 4. 4. 5. उत्तर आहे 3. 4. सोल्युशन. ते अधिक झाड अधिक मोठे अधिक आहे बरोबर 4 शब्द. 8. आणि हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? 1. अव्यय. 2. नाम. 3. सर्वनाम. 4. विशेषण. उत्तर आहे 1. अव्यय. सोल्युशन. जोडणारा शब्द अव्यय आहे. 9. जलद शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 1. मंद. 2. वेगवान. 3. उशीर. 4. शांती. उत्तर आहे 2. वेगवान. सोल्युशन. जलद बरोबर वेगवान. 10. पक्षी उडतो या वाक्यात पक्षी कोणत्या कारकात आहे? 1. कर्ता. 2. कर्म. 3. करण. 4. अपादान. उत्तर आहे 1. कर्ता. सोल्युशन. उडण्याची क्रिया करणारा पक्षी कर्ता आहे. शाळा या शब्दाचे अनेक वचन काय? 1. शाळांनी. 2. शाळांमध्ये. 3. शाळा. 4. शाळी. उत्तर 3 शाळा. सोल्युशन. शाळाचा अनेक वचन रूप शाळा आहे. 12. विद्यार्थी अभ्यास करतात या वाक्यात अभ्यास कोणता शब्द आहे? 1. नाम. 2. क्रियापद. 3. विशेषण. 4. सर्वनाम. उत्तर 1. नाम. सोल्युशन. अभ्यास हा नाम आहे. 13. तो धावत आला या धावत काय दर्शवते? 1. कृती. 2. नाम. 3. विशेषण. 4. अव्यय. उत्तर 1. कृती. सोल्युशन. धावत ही क्रिया दर्शवणारी कृदंत रूप आहे. 14. काव्य शब्द कोणत्या भाषिक प्रकारात मोडतो? 1. संज्ञा. 2. क्रियापद. 3. विशेषण. 4. सर्वनाम. उत्तर 1. संज्ञा. सोल्युशन. काव्य हे एक संज्ञा आहे. 15. सूर्य पूर्वेकडे उगवतो यात पूर्वेकडे कोणते पद आहे? 1. नाम. 2. क्रियापद. 3. अव्यय. 4. विशेषण. उत्तर 3. अव्यय. सोल्युशन. दिशादर्शक म्हणून पूर्वेकडे अव्यय आहे. 16. पाणी प्या या वाक्यात क्रियापद कोणते? 1. पाणी. 2. प्या. 3. पाणी प्या. 4. काही नाही. उत्तर 2. प्या.
सोल्युशन प्या हा क्रियावाचक शब्द आहे. 17 मुलगा खेळत होता यात काळ कोणता आहे? 1 वर्तमान, 2 भूत, 3 भविष्य, 4 शंका. उत्तर 2 भूत. सोल्युशन होतामुळे भूतकाळ सूचित होतो. 18 आज हा शब्द कोणता आहे? 1 नाम, 2 क्रियापद, 3 अव्यय, 4 विशेषण. उत्तर 3 अव्यय. सोल्युशन काळ दर्शवणारा शब्द म्हणजे अव्यय आहे. 19 चतुर शब्दाचा विपरीतार्थी शब्द कोणता? 1 बुद्धिमान, 2 हुशार, 3 मूर्ख, 4 शहाणा. उत्तर 3 मूर्ख. सोल्युशन चतुरचा विरुद्धार्थी शब्द मूर्ख आहे. 20 माझा मित्र आला या वाक्यात माझा कोणते पद आहे? 1 सर्वनाम, 2 विशेषण, 3 क्रियापद, 4 नाम. उत्तर 1 सर्वनाम. सोल्युशन माझा हा संबंध दाखवणारा सर्वनाम आहे. 21 तो शाळेत गेला यात वाक्यरचना कोणती? 1 कर्तरी, 2 कर्मणी, 3 भावे, 4 प्रश्नार्थक. उत्तर 1 कर्तरी. सोल्युशन तो कर्ता असून क्रिया स्वतः केली आहे. 22 खेळाडू या शब्दात कोणता प्रत्यय आहे? 1 अण, 2 डू, 3 पणा, 4 ई. उत्तर 2 डू. सोल्युशन खेळ अधिक डू बरोबर खेळाडू. 23 किती छान हवामान आहे हे कोणते वाक्य आहे? 1 विधी, 2 प्रश्नार्थक, 3 उद्गारवाचक, 4 आज्ञार्थक. उत्तर 3 उद्गारवाचक. सोल्युशन भावना व्यक्त करणारे वाक्य उद्गारवाचक असते. 24 आईने जेवण बनवले या वाक्यात क्रियापद कोणते? 1 आई, 2 जेवण, 3 बनवले, 4 ने. उत्तर 3 बनवले. सोल्युशन कृती दाखवणारा शब्द बनवले आहे. 25 त्याने पुस्तक वाचले यात पुस्तक कोणत्या कारकात आहे? 1 कर्ता, 2 कर्म, 3 करण, 4 अपादान. उत्तर 2 कर्म. सोल्युशन ज्यावर क्रिया झाली ते पुस्तक कर्म आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्स.